तुझं म्हणजे असं झालंय, खायला कारण बुईला बार. असून का फायदा नाही रे बाबा, काम पाहिजे काम. ए सदा, तू नको त्याला ज्ञान शिकू. दुसऱ्यांच्या मस्तीचं शेण काढून जागणारा तू आणि त्याला लागला वे शहाणपणा शिकवायला. तुझं वय निघून गेलं लग्नाचं, तरी अजून तुला कोणी पोरगी देणं झाले. तुझं असं झालंय, दुसऱ्यांचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून. असं चाललंय बाई तुमचं. म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे पण द्यायचे, 3 वर्ष फुकट काम पण करायचं आणि 10,000 पगार मिळेल का नाही हे पण माहित नाही. चांगलं गंडवताय तुम्ही लोकांना. ते काय पण नाही, ते पैसे परत करा आणि काय नाही. काय मामा, अशी इज्जत घालवण्यासाठीच बोलवलं होतं आम्हाला. हे घ्या तुमचे पैसे. अगं माझं मलाच कळत नाही काय करू काय नाही. असं वाटतंय माझ्या घरच्यांना आणि ह्या गावांना माझं ओझं झालंय. आणि पुढे जाऊन तुला पण माझं ओझं वाटू लागलं तर? काय बोललास तू? हे बघ अविनाश, तू असेल सगळ्यांसाठी होतो, पण माझ्यासाठी नाही. तू अजून मला नीट ओळखलेलंच नाही. उद्या तुझ्याकडे नोकरी असली किंवा पैसा असेल तरच मी तुझ्यासोबत असेल, असं म्हणायचंय का तुला? ए गौरी, तसं नव्हतं म्हणायचं मला. सॉरी. अगं ते चुकून तोंडातून निघून गेलं ग माझ्या. काय बाबा, मला न सांगता असले धंदे का करता तुम्ही? अरे किती मेहनतीने तुला काम मिळून दिलं होतं. म्हणलं तुला चांगली नोकरी लागेल, 4 पैसे घरात येत्याल, तर त्या चांगल्या पुरीवर तुझं लग्न लावून तुझ्या आयुष्याची घडी बसून द्यावी. पण तू सगळ्या मेहनतीवर पाणी फिरून दिलंस माझ्या. हे काय? एवढंच आहे माझ्याकडं. नीट जा, काळजी घे, आणि तिथे गेल्यावर मला रोज फोन करायचा. अविनाश, तू परत कधी येणार? पुढच्या वर्षी याच महिन्यात याच तारखेला तुझ्या समोर उभा राहीन, ते पण वर्दीमध्ये. एवढा विश्वास आहे मला तुझ्यावर. येतो मी. अविनाश, तू नक्की येशील ना रे?